मोठा दरम्यान एक मोठी बातमी समोर येते। शस्त्रसंधीवरती दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे। एस जयशंकर यांनी सांगितलेलं आहे दहशतवादाविरोधात भारत तडजोड करणार नाही, अतिशय मोठं वाक्य एस जयशंकर यांनी सांगितलेलं आहे। तर दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीवर एकमत झाल्याची माहिती एस जयशंकर यांनी दिली आहे आणि दहशतवादाविरोधात भारत तडजोड करणार नाही। दरम्यान अमित, शस्त्रसंधीचं मान्य करत असतानाच दहशतवादाला आम्ही थारा देणार नाही हे सुद्धा एस जयशंकर यांनी म्हटले। त्यामुळे शस्त्रसंधीवर दोन्ही देशांचं एकमत जरी झालं असलं तरी सुद्धा दहशतवादाविरोधात भारत कोणतीही तडजोड करणार नाही असा थेट इशारा खरं तर म्हणावा लागेल एस जयशंकर यांनी दिलेला आहे। अतिशय मोठी माहिती समोर येते। शस्त्रसंधीवर दोन्ही देशांचं एकमत झालंय। एस जयशंकर यांनी याला अधिकृत दुजोरा सुद्धा दिलेला आहे आणि यानंतर दहशतवादाविरोधात भारत कोणतीही तडजोड करणार नाही असं सुद्धा एस जयशंकर यांनी सांगितलं। माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, एस जयशंकर यांचा विधान समोर आलंय, शस्त्रसंधीवर दोन्ही देशांचं एकमत झालंय तरी दहशतवादाविरोधात भारत तडजोड करणार नाही, काय माहिती? बरोबर आहे। भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच त्यांचं एक्स अकाउंटवरती जी माहिती दिली आहे त्यामध्ये स्पष्ट होतंय की त्यांनी स्पष्ट केलं आहे की दहशतवादाच्या विरुद्ध आम्ही कुठल्या प्रकारची तडजोड करणार नाही। जरी शस्त्रसंधी झाली असेल आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन जर पाकिस्तानच्या दिशेने झालं तर निश्चितपणे आम्ही जोरदार कारवाई करू। दरम्यानच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। 7 लोककल्याण मार्गावरती ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जाते, कारण की जशी शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली, नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने घोषणा करण्यात आली, त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जे आहे हे अजित डोवाल पंतप्रधान निवासस्थानी दाखल झालेले आहेत 7 लोककल्याण मार्गावरती। आता समोरची चर्चा होण्याची शक्यता आहे। महत्त्वाचं म्हणजे जर जोपर्यंत बघितलं तर थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयामध्ये खास करून जे संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी आहे हे देखील ब्रीफिंग करतील अशा प्रकारची माहिती पुढे आली आहे। सोबतच जर बघितलं थोड्याच वेळापूर्वी एनएसए ज्याला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समजलं जातं ते देखील हे पोहोचलेले आहेत। खास करून जर बघितलं पंतप्रधान कार्यालयाकडे विदेश सचिव विक्रम मिस्री यांचं जे वक्तव्य आहे त्यानुसार जर बघितलं आज साधारणतः 3:35 पाकिस्तानच्या वतीनं डीजीएमओच्या वतीनं भारताला फोन करण्यात आला। त्याच्या आधारावरती भारतीय डीजीएमओनी प्रशांत, काही काळासाठी मी थांबवतो। एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते। पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाची एक महत्त्वाची माहिती समोर येते। पाकिस्तानचा हवाई क्षेत्र उड्डाणासाठी पूर्णपणे सुरू असल्याची माहिती समोर येते। आताच अमित, शस्त्रसंधीची बातमी आपण पाहिली आणि त्यानंतर पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाची ही माहिती समोर आली आहे। अतिशय मोठी माहिती समोर येते। पाकिस्तानमधून पाकिस्तानचं हवाई क्षेत्र उड्डाणांसाठी संपूर्णपणे सुरू असल्याचं सांगितलेलं आहे। आपण बघतो एकीकडे शस्त्रसंधी संदर्भात बोलणं झालेलं आहे। पाकिस्तानने भारताला विनवणी केलेली आणि विनवणीनंतर आता आपण बघतोय पाकिस्तानमधून बातमी येते पाकिस्तानमध्ये जे पाकिस्तानचं हवाई क्षेत्र आहे ते उड्डाणांसाठी पूर्णपणे सुरू करण्यात आलेलं आहे। तर पाकिस्तानने भारताकडे विनवणी करून शस्त्रसंधीसाठी भारताला तयार केलं आणि त्यानंतर ही शस्त्रसंधी भारताने सुद्धा मान्य केली आणि त्यानंतर आता मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र उड्डाणासाठी पूर्णपणे सुरू करण्यात आलंय। पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे। अगदीच प्रियंका, आपण बघतोय भारतामध्ये सुद्धा सूत्र मोठ्या प्रमाणात हालताना दिसत आहेत। दिल्लीमध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत। आपण बघतोय मोठ्या बैठका होत आहेत आणि यानंतर पाकिस्तानातून एक बातमी येते की पाकिस्तानचं हवाई क्षेत्र जे आहे ते पूर्णपणे सुरू करण्यात आलंय। तर आणखी एक मोठी बातमी समोर येते। अमित, अजित डोवाल पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेलेत, ही बातमी आता समोर येते। पाकिस्तानच्या विनंतीनंतर भारताकडून युद्धविरामाची घोषणा आताच करण्यात आली आणि त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे आता पंतप्रधानांच्या भेटीला निघालेत। आणि यामध्ये एस जयशंकर यांचं सुद्धा महत्त्वाचं वक्तव्य समोर येत आहे। दहशतवादाविरोधात भारत कोणतीही तडजोड करणार नाहीये हे एस जयशंकर यांनी ठणकावून सांगितलेलं आहे। दहशतवादाविरोधात भारत लढत राहणार, त्यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही। दोन्ही देशांमध्ये खरं तर एकमत झालेलं आहे। शस्त्रसंधीवरती दोन्ही देशांचं, भारत आणि पाकिस्तानचं एकमत झालेलं आहे। मात्र दहशतवादाच्या विरोधाच्या लढाईमध्ये कोणतीही तडजोड करणार नाही असं एस जयशंकर यांनी सांगितलेलं आहे। तर एस जयशंकर यांचं ट्विट देखील समोर येतंय। भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीचा करार झालाय असं ट्विट एस जयशंकर यांनी केलं आणि त्याचबरोबर दहशतवादाविरोधात भारताची भूमिका कायमच कठोर राहील असं देखील वक्तव्य त्यांनी केलंय। आणि अगदी आपण आजच सांगितलेलं आहे की जर भारतावरती अशा प्रकारचा कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर ॲक्ट ऑफ वॉर असेल आणि यालाच अनुसरून आपण एस जयशंकर यांचं हे वाक्य बघतोय। भारत पाकिस्तानमध्ये भले शस्त्रसंधीचा करार झालेला आहे, एस जयशंकर यांनी स्पष्ट सांगितलंय, त्यानंतर सुद्धा दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मात्र कायमच कठोर राहणार। दहशतवादाला भारत आता कुठलाही थारा देणार नाही। थोड्याच वेळापूर्वी आपण ॲक्ट ऑफ वॉरची बातमी बघितली होती
आणि त्यानंतर आता एस जयशंकर यांचं हे ट्विट समोर आलंय. या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, दिल्लीत अनेक घडामोडी घडतायत. दुपारीच आपण ऍक्ट ऑफ वॉरची माहिती दिली, त्यानंतर शस्त्रसंधीची विनवणी पाकिस्तान भारताकडे करतंय आणि आता भारताने सुद्धा त्याला मान्यता दिली आहे. एस जयशंकर यांचं ट्विट आलं. आणखी काय घडामोडी घडतात? या घडीला अत्यंत महत्त्वाचं आहे की केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला विंग कमांडर विमिका सिंग, कमांडर राघू नय्यर आणि त्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी हे तीनही केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे ज्येष्ठ अधिकारी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती पुढे आली आहे. थोड्याच वेळात हे जी स्पेशल पत्रकार परिषद आहे ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात हे लवकरच पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की कशा पद्धतीनं ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं या संदर्भातली माहिती होऊ शकतं, देण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीनं जर बघितलं काय आपण अचीव केलं याची देखील माहिती या पत्रकार परिषदेमध्ये देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या घडीला की आता थोड्याच वेळात केंद्रीय संरक्षण मंत्रालयाची पत्रकार परिषद आहे, ज्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट होईल की ऑपरेशन सिंदूरमधून आपण भारताने काय कमवलेलं आहे. निश्चितच प्रशांत, आणखी एक प्रश्न इथे उपस्थित राहतोय. दरम्यान युद्धविरामाच्या निर्णयामुळे आता सध्या जो संघर्ष सुरू आहे त्या परिस्थितीवर कसा परिणाम होईल आणि त्याचा सीमा भागावर होणारा जो संघर्ष आहे त्याच्यावर काय प्रभाव पडू शकतो? नाही, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सीमा भागामध्ये शस्त्रसंधी लागू केल्यानंतर ज्या पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या जी परिस्थिती होती साधारणतः रोज सायंकाळ झाली, साधारणतः गेल्या 3 दिवसापासून जर बघितलं सायंकाळ होताच पाकिस्तानच्या दिशेने मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि गोळीबारी व्हायला सुरुवात होती. आज ती गोळीबारी होणार नाही अशी अपेक्षा केली जात आहे. कुठल्याही प्रकारचं ड्रोन जे आहे ते भारतीय सीमेत येणार नाही अशी अपेक्षा भारतीय सुरक्षा सैनिकांना आहे, भारतीय लष्कराला आहे. जर असं पुन्हा गेलं किंवा पुन्हा गोळीबार झाला किंवा याचं प्रखरतेने उत्तर दिलं जाईल अशा प्रकारची तयारी भारतीय लष्कराची आहे. कारण की पाकिस्तानची जी भूमिका बघितली, पाकिस्तान हा फसवं राष्ट्र आहे, खोटं बोलणारं राष्ट्र आहे अशा प्रकारची अनेकदा बघितली. ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती पाकिस्तानने अनेक ट्विट केले, ते अनेक एक अकाउंटवर अनेक प्रकारची जी माहिती दिली, अनेकदा फसवी निघालेली आहे. त्यामुळे या संदर्भात जर बघितलं आपण तर भारत सरकार त्याच्यावरती आणि भारतीय लष्कर निश्चित विश्वास ठेवणार नाही. आज जेव्हा 5 वर्षाची शस्त्रसंधी लागू झाली आहे, आता शस्त्रसंधी भारत पाळायला तयार आहे, पाकिस्तान पाळतं का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. प्रशांत, अगदी खरं आहे. जसं तुम्ही म्हणालात, खरं तर पाकिस्तान हा कधीच शब्दाला जागलेला नाहीये. पाठीमध्ये खंजीर खुपसणं ही पाकिस्तानची खरं तर खासियत आहे. दरम्यान जम्मू तवी एक्सप्रेस संदर्भात एक मोठी बातमी समोर येते. पुण्यातून जम्मू तवी एक्सप्रेस ही दिल्लीपर्यंतच धावणार आहे. आज आणि उद्या जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीपर्यंतच असणार आहे आणि जम्मूमधून सुटणारी एक्सप्रेस दिल्लीवरून पुण्याकडे निघणार आहे. तर जोधपूर पुणे एक्सप्रेस आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे. 13 मे पर्यंत या दोन्हीही रेल्वे गाड्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हे मोठे निर्णय घेण्यात आले. त्यामुळे या ठिकाणी जर प्रवास करत असाल तर अगदी वेळापत्रक बघून जावं लागणार, कारण पुण्यातून जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीपर्यंतच धावते आणि आज आणि उद्या जम्मू तवी एक्सप्रेस ही दिल्लीपर्यंतच असणार आहे. जम्मूमधून सुटणारी एक्सप्रेस दिल्लीवरून पुण्याकडे निघणार आहे. तर जोधपूर पुणे एक्सप्रेस आज आणि उद्या रद्द करण्यात आली आहे. 13 मे पर्यंत या दोन्हीही रेल्वे गाड्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या दरम्यान जर तुम्ही प्रवास करणार असाल तर एकदा वेळापत्रक बघून मगच प्रवास करा. सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वपूर्ण बदल केले जातात. 13 मे पर्यंत या दोन्ही रेल्वे गाड्यांमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये आपण बघतोय जोधपूर पुणे हडपसर एक्सप्रेस आहे आणि आज आणि उद्या ही रेल्वे जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. तर भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय. पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात रात्रीच्या वेळी गाड्या जाणार नाहीयेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रात्रीच्या वेळेला अमृतसर, भटिंडा, फिरोजपूर आणि जम्मू सारख्या ठिकाणांहून जाणाऱ्या गाड्यांचं जे वेळापत्रक आहे ते आता बदललं जात आहे आणि या ठिकाणाहून जाणाऱ्या गाड्यांचं वेळापत्रक बदलून सकाळी धावणार आहे. त्याचबरोबर कमी अंतराच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रात्री अमृतसर, जम्मू आणि फिरोजपूर सारख्या सीमावर्ती भागात पोहोचणाऱ्या गाड्या सकाळी तिथे नेल्या जातील आणि या निर्णयामुळे 15हून अधिक गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे. प्रवाशांना आणण्यासाठी रेल्वेने दिवसा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे दिवसा धावणाऱ्या सर्व गाड्या या नेहमीप्रमाणे धावणार आहेत आणि संध्याकाळी ब्लॅकआउट झाल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात येतोय. जिस किसी शहर में भी ब्लैकआउट की घोषणा हो रही है तो ब्लैकआउट के समय गाड़ियों का परिचालन कुछ समय के लिए रोक दिया जाता है और ब्लैकआउट पीरियड की समाप्ति के बाद फिर हम गाड़ियों का परिचालन प्रारंभ करते हैं.
तर मुंबईसाठी